नमस्कार मंडळी, मी आहे उद्योग मित्र. उद्योग विश्व परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, उद्योग व्यवसायाच्या शोधात आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. तर आज आपण या ठिकाणी प्रवीण बाळासाहेब सोनवणे, राहणार धुळगाव, तालुका येवला या ठिकाणी त्यांच्या नर्सरीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर मंडळी, त्यांची नर्सरी संपूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. ते नर्सरीचं नियोजन कसं करतात, काय करतात, त्याचं मॅनेजमेंट कसं करतात, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग मंडळी, फार उशीर न करता आपण व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. उद्योग विश्व परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या सर. नमस्कार. हा. नमस्कार मित्र. माझं नाव प्रवीण बाळासाहेब सोनवणे, राहणार धुळगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. सर, तुमचं हे जे या ठिकाणी घर आहे आणि शेतामध्येच तुमचं घर आहे, हो तर या घराच्या परिसरात जो ही सगळी संपूर्ण नर्सरी आहे, हो. तर काय सर, ही नर्सरी सुरू करावी असं का आणि कशामुळे वाटलं सर तुम्हाला? नर्सरी मला 1 एकर क्षेत्र, बर. त्यात एक पहिल्यापासून मी वाट्याने शेती करायचो, 2, 4, 5, 6 एकर. बर बर. त्यात मी अगोदर रोप मिळवण्यासाठी मी दुसऱ्या नर्सऱ्यांमध्ये कॉन्टॅक्ट केलं, पण रोपच भेटाना मला. बर. अच्छा. हा. रोप भेटाना, तर मग अशी कल्पना आली की आपणच का करू नये हे काम. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे रोपाच्या शोधात तुम्ही दुसऱ्या नर्सरीमध्ये गेले असता, हो, तुम्हाला जे पाहिजे ते रोप मिळाली नाही हा, आणि मग त्याच्या संकल्पनेतूनच तुम्हाला वाटलं हो आपणच करून बघू. तर बर. त्यात योग असा का मी घरी टोमॅटोचे 10 पॅकेट टाकले. बर. 10 पॅकेट मध्ये मला 8 दिवसात दुसरं रोप भेटून गेलं. बर. अच्छा. मी ते रोप घेऊन माझ्या घरच्या शेतात लावून दिलं. बर बर. मग हे रोप आपण रस्त्यावर असल्यामुळं, हा. रस्त्याच्या कडेला फ्रंट व्यवस्थित आहे, 400-500 फुटाचा. बर. डिस्प्ले व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला एक समाज वर्गाने आपल्याला चांगला प्रतिसाद दिला भाऊंनी. बरोबर. म्हणजे तर तुमचं जी शेती आहे ही हा. रोड लगत असल्यामुळे या ठिकाणी नर्सरी तुम्ही रोड लगत चालू केलेली हा, असल्यामुळे तर- जाणाऱ्या येणाऱ्या ग्राहकांनी हो, मला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. त्यात मग त्या प्रतिसादातून आपल्याला एक असं वाटलं का आपण अजून बिझनेस वाढू. बरोबर. मग जे 1 एकर क्षेत्र आहे, हा. ते मी पूर्ण ह्या छोट्याशा नर्सरी व्यवसायामध्ये गुंतवलं. बर. अच्छा. तर गुंतवल्यात मग 2 पैसे आपल्याला, जो आपला घर खर्च वगैरे, थोडा डेव्हलपमेंटचं काम, असं व्यवस्थित काम चालतं, काही अडचण आली बर. नाही. एक प्रश्न विचारायचा सर, आता ही नर्सरी जी तुम्ही सुरू केलेली आहे ही हा. साधारण किती वर्षापासून म्हणजे तुम्ही सुरू केली आहे? हिला सरासरी 2010 साली ही चालू केलेली आहे बर. आपण. 2010 पासून तुमची ही नर्सरी आहे. हो हो. आता याच्यामध्ये सर एक सर्वात महत्वाची माहिती सांगा की इथं तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची, कुठल्या कुठल्या फळझाडांची आणि कुठल्या कुठल्या फुलझाडांची रोपं तुमच्या नर्सरीमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत, लोकांसाठी उपलब्ध आहेत? आपल्याकडे नारळ, आंबा, चिक्कू, मोसंबी, पेरू, सीताफळ, शेवगा, बर. हे फळझाडांमध्ये. त्याच्यात भाजीपाला पिकामध्ये वांग, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर, कारले, असे इतर सर्व प्रकारचे रोप बर. ठेवतो मी. बर. आणि ते व्यवस्थित प्रतिसाद असल्यामुळे ते पण सेल पण होत्या. बरोबर. काय म्हणजे तुमची नर्सरी जी आहे ही मेन रोडवरती आहे सर. हो, येवला पाटोदा रोडवरती आपलं हो. हे नर्सरीचं लोकेशन आहे. हो हो. त्यामुळे जाणारे येणारे जे लोक आहेत हा. आणि शेतकरी आहेत त्यांचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. 100%. आता याच्यामध्ये आणखीन एक विचारायचं होतं सर की कुठलं बी व्यवसाय म्हणलं की हा व्यवसाय एकट्याने होत नसतो सर. तर नसतो. याच्यामध्ये तुमची टीम कशी आहे, म्हणजे तुम्हाला घरातल्या कुठल्या व्यक्तींची साथ आहे का कसं? 2 मुली, 1 मुलगा, बर. प्लस मंडळी. आम्ही सर्व मिळून एक ग्रुपनं एका जीवानी ते काम करतो. बरोबर. आणि जेणेकरून आपले 2 पैसे कसे वाचतील. हा हा हा. लेबर तर आहेच, बरोबर. मग लेबर आहे म्हणून लेबर कडूनच करून नाही घ्यायचं, तर बरोबर. त्यांच्यावरच विसंबूत नाही राहायचं. राईट राईट. बरोबर. जेणेकरून ते मजुरी कशी वाचेल आणि आपल्याला मग आपण फक्त 2 पैसे कसे वाचल, हा. आपला बँक बॅलन्स कसा वाढेल, आपल्याला प्रॉफिट कसं होईल आपल्याला फ्युचर मध्ये त्याचा कसा फायदा होईल, याच्यासाठी. याच्याकडे लक्ष देऊन बरं. हे काम म्हणजे केलं जातं. या व्यवसायामध्ये ही जी तुम्ही एवढी मोठी 1 एकर क्षेत्रामधली तुमची खूप मोठी नर्सरी आहे, हो ही सांभाळण्यासाठी तुमच्या पत्नी, तुमची मुलं या ठिकाणी तुम्हाला मदत करतात
आणि सोबत तुमचे लेबर पण आहे. हो 100%. बरं, याच्यामध्ये सर आता कुठलाही व्यवसाय सुरू केला की त्याच्यामध्ये अडचणी येतात सर. हो लोक सुरुवात तर करतात, परंतु 6 महिने 4 महिने वर्षभर करतात आणि पुन्हा मग माघार घेतात. हो. तर तुम्हाला अशा काही अडचणी आल्या का किंवा काय? अडचणी अशा आल्या, मी पहिल्यांदा एक छोटीशी नर्सरी 2 गुंठ्यामध्ये टाकली. बर बर 2 गुंठ्यातून मला त्या नर्सरीत 40,000 रुपये राहिले. बर बर 2 गुंठ्यामध्ये. 40,000 रुपयातून मग मी थोडी वाढवण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. वाढवली, पण निसर्गाच्या आपत्तीमुळे माझी सेकंड टाइम जी नर्सरी बनवली होती मी 10 गुंठ्यात, ती हा. वाऱ्या वावदानाने डायरेक्ट भुईसपाट झाली. कोलॅप्स झाली ती हा, समजा. शाळेत जेव्हा जात होतो सरांनी जी कविता शिकवलेली होती आपल्याला, हा. कणा कविता, का ना. हा. त्या कणा कवितेचा थोडा आदर्श घेतला आणि थोडं Right, मनावर right. बिंबवलं ते काम. बरोबर आहे. आपण काय आहे? बरोबर. म्हणजे या ठिकाणी कुसुमाग्रजांची जी कविता आहे, हा, मोडून पडला संसार तरी हा. मोडला नाही कणा, कणा. त्या पद्धतीनं तुम्ही हा. खूप संघर्षातून हो, कष्ट हो, करून हे एवढं हो. सगळं नर्सरी या ठिकाणी मोठी हो उभी केलेली आहे. हो 100%. नमस्कार आशाताई, उद्योग विश्व परिवारात आपलं खूप नमस्कार. खूप स्वागत आहे. या ठिकाणी सरांना तुम्ही अतिशय खंबीर साथ, चांगली साथ दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून एवढं मोठं नर्सरीचं विश्व उभं केलेलं आहे. तर काय तुम्ही कसं मॅनेजमेंट करताय नर्सरीचं, कशा प्रकारे त्यांना तुम्ही साथ देता? घरकाम आवरलं का आपलं वेळेत आपलं घरातलं काम आवरून घ्यायचं. हा. आणि आपला टायमिंग झाला का त्यांच्या बरोबर यायचं, आपलं मदत करायची त्यांना. म्हणजे तुमची घरातली सगळी कामं बायकांची झाल्याच्या नंतर हो, सगळं तुम्ही कामं. बाकीचा जो राहिलेला वेळ आहे तो तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत या ठिकाणी हो, काबाड कष्ट करता, मेहनत करता आणि ही संपूर्ण नर्सरी सांभाळता. सांग. तर या ठिकाणी ज्या कोणी स्त्रिया या ठिकाणी हा जर व्हिडिओ आपला बघत असतील तर बघा, या ठिकाणी कुठल्याही पत्नीनं जर आपल्या नवऱ्याला खंबीर साथ दिली तर त्याचा 100% किती मोठा या ठिकाणी नवऱ्याची प्रगती होते आणि तो नवरा किती यशस्वी होतो. तर याचं एक उत्तम उदाहरण हे सोनवणे दाम्पत्य आपल्या समोर बसलेलं आहे. कारण कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्रीचा हात असतो असं हात म्हणतात, असतो. ते काही खोटं नाही. बरोबर. या ठिकाणी तुम्ही आणखीन कशा पद्धतीने याचे मॅनेजमेंट करता किंवा आणखीन वेगळं काय आहे तुमच्या नर्सरीचं, की इथं तुमची क्वालिटी कशी आहे, लोक तुमच्याकडे का जास्त येतात, याच्याबद्दल थोडक्यात माहिती क्वालिटी सांगा. आपण मेहनतीने एकदम क्वालिटी बनवायची. बर. हा. आणि आपण एक फक्त आपण जी व्हरायटी आहे हा हा ती हा. व्हरायटी आपण इमानदारीने कस्टमरला आपण सांगायची, बरोबर आहे. किंवा शेतकऱ्यांचं नुकसान नाही हो याची आपण काळजी घ्यायची. हा, बरोबर आहे. म्हणजे त्याने शेतकऱ्याला जर एकदा विश्वास पटला का इथं खात्रीशीर हो, रोपं हो. मिळतात, तर एकदा जुडलेला शेतकरी तुमच्यापासून लांब कुठे जात नाही. लांब जात नाही. नाही. बरोबर आहे. आता हे जे ट्रे आहे समजा, हम्म. तर याच्यामध्ये काय आहे आणि हे रोपं जे लावलेले आहेत ही कशाची रोपं आहेत? हे मिरचीचं रोप आहे बर, आणि अच्छा. हा प्लास्टिक ट्रे. बर, प्लॅस्टिक ट्रे आहे. हो, ट्रे मध्ये आपण कोकोपीटचा वापर करतो. बर. आणि कोकोपीट वापर करून त्याचे क्वालिटी वाईज रोप तयार करतो. म्हणजे कोकोपीट म्हणजे ह्याच्यामधली जी माती हो, आणि माती. खत आहे त्याला कोकोपीट म्हणतात. कोकोपीट म्हणतात बर, त्याला. म्हणजे असे ट्रे तुम्ही तुम्हाला विकत मिळत आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे बियाणे हो, लावतात. हो. आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बघू शकता तुम्ही की ही मिरचीची रोपं तयार झालेली आहेत. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची रोपं पाहिजे असतील, अतिशय दर्जेदार क्वालिटीची फळझाडं, फुलझाडं यांची रोपं, उन्नती नर्सरी, येवला पाटोदा रोड या ठिकाणी ही नर्सरी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. स्क्रीनवरती सोनवणे दाम्पत्याचा नंबर दिसतोय, तर तुम्ही त्याच्यावरती त्यांना संपर्क करून नर्सरी शेतीविषयी अधिक माहिती घेऊ शकता, किंवा तुम्हाला जे कुठलं बियाणं पाहिजे किंवा कुठलं रोप पाहिजे तर याची माहिती तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकणार आहात. सर, आपण आता हे जे बघितलं ते 1 एकरमध्ये तुम्ही या ठिकाणी ही नर्सरी उभी केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की इथे एक तुम्ही शेततळ पण केलेलं आहे सर. तर काय प्लॅनिंग आहे, काय संकल्पना आहे तुमची याची? याची संकल्पना एवढीच का शेतीला पाण्याची गरज होती. बरोबर आहे. हा. आपल्याकडे एक विहीर पण आहे, एक बर. बॅलन्स पाणी प्रत्येकाजवळ पाहिजे. हा 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 तर बॅलन्स पाणी कसं साठवायचं, हा हा मी एक छोटीशी कल्पना केली. हा. अशी केली की नर्सरी जवळ आपण असा प्रोजेक्ट उभा करू का जेणेकरून त्यात आपल्याला मच्छी पालन करता आले पाहिजे. बर. अच्छा. त्या विचाराच्या संकल्पनेतून मी हा असा एक छोटासा
प्लॅन बनवला. म्हणजे आता हे जे तळ बनवलेलं आहे तर हा. याच्यामध्ये तुम्ही मच्छी पालन पण केलेलं आहे, हो, मच्छी पण तुम्ही सोडलेली आहे. मच्छी सोडलेली आहे. तर आता तुम्ही तुमच्या या 1 एकर क्षेत्रामध्ये शेततळ केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मत्स्यबीज पण सोडलेलं आहे. हो, म्हणजे या नर्सरी सोबत तुम्हाला मत्स्यपालनाचा असा दुहेरी फायदा पण होतो. दुहेरी त्या म्हणजे तुम्ही अतिशय हा. चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे. हो, हो, म्हणजे या तळ्यातलं पाणी या रोपांना पण तुम्ही वापरता हो. आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्ही मत्स्यबीज सोडून हम्म. मासे पालन पण तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. हो, तर त्या मासे पालनाला कसा रिस्पॉन्स आहे सर? ते मासे तुम्ही कुठं देता? आणखीन जाईल 2 गावात. महिन्यानंतर ते मासे संपूर्ण विक्रीसाठी तयार होणार हो, हो, हो. आणि मग तुम्ही इथले शेजार पाजारचे धाबे किंवा हे लोक येऊन तुमच्याकडून हो, इथून हो, हो. घेऊन जातात. ताजी मच्छी ताजी म्हणून. मच्छी हो, तुम्ही हो. घेऊन जातात. बरं, आता आणखीन एक सर्वात महत्वाचा प्रश्न असेल की इथं येवला परिसरातील जे काही शेतकरी आहेत हा. तर यांनी आजपर्यंत तुमच्याकडून भरपूर प्रकारची रोपं नेलेली असतील. हो. समजा इथून जर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जर शेतकऱ्याला तुमच्याकडून रोपं जर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुमच्या नर्सरीची उन्नती नर्सरीची काय सोय आहे? समजा गाडीची पोहोचची सुविधा म्हणजे गाडी पण राहतील. शक्यतो आपले बाहेरचे जर असले तर त्यांना आपण पोच देतो. अच्छा. त्यांची रिक्वायरमेंट किती आहे? ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण मग त्यांना देतो. पोच पण देतो. पण ज्याचे किरकोळ रोप ज्या शेतकऱ्याला लागतात 2,000 3,000 हे असे भाऊ ते स्वतः इथे येऊन घेऊन स्वतः जातात. येऊन ते स्वतः घेऊन जातात. हो, समजा. हो. तर बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, महाराष्ट्रामधून जिथून कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर या ठिकाणी उन्नती नर्सरीचे जर तुम्हाला दर्जेदार क्वालिटीची कुठल्याही फळझाडांची फुलझाडांची किंवा शेतीची कुठलीही रोपं जर तुम्हाला पाहिजे असतील तर या ठिकाणी सोनवणे सर तुम्हाला या ठिकाणी जास्त क्वांटिटी असेल तर तुम्हाला त्यांची गाडी डायरेक्ट घरपोच या ठिकाणी रोपं देते. स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा नंबर दिसतोय तर तुम्ही त्याच्यावरती त्यांना संपर्क करून तुम्हाला ज्या पिकांची, ज्या फळझाडांची, ज्या फुलझाडांची रोपं हवी आहेत तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही मागू शकता. सर, आता तुम्ही ही नर्सरी बऱ्याच वर्षापासून चालवताय. तर महाराष्ट्रामधील जे शेतकरी आपले व्हिडिओ पाहतायत तर समजा जर कोणाला एखाद्या व्यक्तीला नर्सरी जर सुरू करायची असेल तर त्यालाही तुम्ही मोफत मार्गदर्शन करणार का? 100%. आणि आणखी बघा, या ठिकाणी कुठल्या शेतकरी मित्राला जर नर्सरी चालू करायची असेल तर सोनवणे सर, सोनवणे दाम्पत्य या ठिकाणी त्यांना संपूर्ण नर्सरी शेती कशी सुरू करायची किंवा नर्सरी सुरू कशी करायची याची संपूर्ण माहिती देतील. आता सर, तुम्ही ही जी नर्सरी चालवता याच्या माध्यमातून साधारणतः दर वर्षभरामध्ये तुमची साधारण उलाढाल किंवा टर्नओव्हर कितीचा असतो किंवा तुम्हाला किती प्रॉफिट या ठिकाणी अंदाजे राहतं? मला 1 एकर शेती. बरोबर. आता प्रत्येक जण बोलतो की शेती परवडत नाही, हा. शेती परवडत नाही, बरोबर, शेती बरोबर. परवडत हा नाही. हा हा माझ्या समोर आणि समाजापुढं हा. लय मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे, बरोबर. पण हा प्रश्न तयार कसा होतो, मला हा प्रश्न मला स्वतः पडतो. बरोबर आहे, बरोबर. कारण शेती परवडती हा. पण ती तुम्ही त्या पद्धतीची त्या टेक्निकना वापरून केलं पाहिजे. नियोजन मध्ये जर केली हा. तर शेती हे सोनं आहे. बरोबर आहे. ते 100% परवडती म्हणजे परवडती. आता जर मला इयरली उत्पादन नर्सरीचं हा. 15 ते 20 लाख रुपये एक वार्षिक वार्षिक उत्पादन माझं राहतं. तर बघा मित्रांनो, जे शेती परवडत नाही असं समाजात लोक म्हणतात. हो. परंतु सोनवणे बंधूंनी, सोनवणे दाम्पत्यांनी या ठिकाणी 1 एकर, फक्त 1 एकर क्षेत्र आहे. या 1 एकर क्षेत्राचा फक्त थोडं डोकं वापरून, टेक्निक वापरून या ठिकाणी उपयोग केलेला आहे आणि छोटीशी नर्सरी आणि आज अतिशय मोठ्या प्रमाणात येवल्यामधली सर्वात मोठी नर्सरी ही आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये नर्सरी उद्योगात यश मिळवलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी प्रवीण भाऊ सोनवणे आणि आशाताई सोनवणे यांच्या नर्सरीला आपण भेट दिली. संपूर्ण योग्य ती माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तसेच तुमचे नर्सरी व्यवसायाबद्दल तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून या ठिकाणी विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या उद्योग विश्व या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन एका उद्योग व्यवसायासोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.